म्हणून काय विचारता? अगं तुम्ही दैवताच्या पोरी उठल्या का सुटल्या का चालल्या बाजारला? अगं मी म्हातारी बाई. आता कालचीच गोष्ट. काल मी तुमच्या संघ बाजारला आले. चालून चालून दमलं ना बाया. म्हणलं आता कुठेतरी थोडा वेळ आराम केला पाहिजे. घेतली गोधडी टाकली कोपऱ्यामध्ये आणि पडले त्या गोधडीवरती. पडल्या गेला ना मला डोळा लागून. तसा मला डोळा लागला तसं ते माझं बारकं पोरगं पिंट्या लागला नाही काही की रडायला. मग घाई गडबडीत उठलं घेतलं पोराला लागलं पाजायला. पाचता परत डोळा लागला. पण मग मी विचार करायला लागले काय म्हणलं माझं पोरगं जर मला प्यायला लागलं 10-5 मिनिटाच्या पुढे पित नाही. पण आज एवढा वेळ झालं पोरगं पितोय कसं? तोंडावरचं काढून पाहते तर चमत्कार. पोरगं राहिलं तिकडे म्हातारच पितोय इकडे. मला समजलं नाही कोण पेत होत कोण काय वाटते. झाली का तयारी? झाली. काय माल काय घेतलास? मी आज माल घेते टाक. अरे वा आंबट टाक घेतलास. माझं मला हे पाक. आणि कुठे गेला का तो पाखरू? आता दूर पर्यंत दिसून नाही मावशी. शोध त्या पाखराला शोध. अगं शोधणार मावशी. मी घेतलंय टाक. माझं मला हे पाक. आणि तू आहे ना हे समोर टोपीवाले दिसते ना? बर तू त्यांच्या खाली जाऊन वाग. शाबास. मला लाव त्यांच्या खाली वाग आणि त्याने देऊ दे 9 महिन्याचं कुपन बघू. अगं माल देण्या घेण्यासाठी बोलले. अगं मग माल द्यायला का महिन्यानी म्हणायचीस का? असं ना दिसली काय नाही. झाली का तयारी? झाली. काय माल काय घेतलास? चक्का आहे ना पक्का? नाही तर मारून मध्ये उठायचं एखाद्याला मारायचा धक्का. आता ह्या वयामध्ये मला धक्का सहन होत्यात का? असं म्हणजे माल घेतला चक्का. बरं निसलीस का? एकदम साधी साडी आणि दागिना. अरे वा झाली तयारी. त्याला जाग्या असं म्हणजे मी पण काहीतरी घ्यायला पाहिजे का? अगं तू काहीतरी घे. आता मी काय घेणार? मी घेते दूध. भाया मला मोठं आश्चर्य वाटायला लागलं. आता गेल्या वर्षी टाकली होती यंदाच्या वर्षी कशी काय फुटली? माझ्या घरच्या गाया म्हशीचा. असं म्हणजे तुझ्या घरच्या गाया म्हशीचं घेतले का? ते म्हटलं असं कसं काय व्हायला लागले? अगं काय पोरींनी माल घेतला. अगं माल तर खपायचा नाहीच नाही पण त्या मालावरच्या माश्या हटायच्या नाही. अगं माल कसा असावा? बाजारमध्ये गेल्या गिऱ्हाईक उठायलाच लागलं पाहिजे. माल घ्यायला नवीन पद्धतीचा नवीन माल. आज कडी घेते कडी. अगं जेवढं माझ्या कडीला गिऱ्हाईक तेवढं तुमच्या मालाला नाही. कडी एकदम साधी साडी. दागिन्याचं कशाला आठवण काढली? रात्रीच नवऱ्याने घातला होता ग. पहाटे 4 वाजताच काढून घेतला. म्हणलं चोरांची भीती सुटली अंगावर डाग ठेवू नको. एक काम करायचं रस्त्याने जाताना तो काळा कृष्ण अडवतो नडवतो आपल्या त्या दुधाची नासाडी करतो त्याचा रस्ता चुकून जायचं. तुम्ही काही गवळांनी इकडून चला. तुम्ही काही गवळांनी इकडून चला. मी मधूनच चलते बोळानी. अगं तुमच्या संघच येते चलायचं ना. चला.
समोर बाजारसाठी चालल्या की त्यांचा रस्ता मला पाहिजे. कोण आहे का तिकडं? अरे थांबून दे बरं का. अगं थांब. काही नाही. काय झालं का तुला मोठमोठ्याने वाढायला लागले? त्याने तुझा हात धरला आणि तू जाऊनीला बांधलेलं मग शिवानी शेपुटीवर करून त्याच्या पुढे गप उभी राहिलीस. बोल त्याला काहीतरी बोल. काय रे भाऊ बोल. अरे तुला काही की आमच्या मेळ्यामध्ये घुसलास. बरोबर. तर मी त्याची पोर पाहिली आणि तिच्या हाताला धरलं. परत धरलं ते चुकीच्या ठिकाणी धरलं. काय म्हणतेस? हा मी जागा चुकला रे. तू जागा चुकला. मग आता काय करू? तू धरणार का? बरोबर धरणार मी. नक्की नक्की धरणार. सोड तिथं. तुला सोडू का? सोड तिथं. सोडू का? सोड सोडलं. तर इथं अगं हिथं पदराला धर्म नसतं त्याला दम दिल आहे का? आता घेणारच होते ना. मला एक सांगा, त्या मुली कोण आहेत? अरे बाबा आम्ही गवळ्याच्या मुली आहोत. गवळणी आहात? हो. चालला कुठे? मुताईला आपलं मथुरेच्या बाजाराला. हा मथुरेच्या बाजाराला. बाजार चालला? हो. कोणाच्या उपमावरून? बघा आता अरे बाबा आम्ही आमच्या गवळांनी आमच्या नवरीच्या उपमाला बाजारला चाललो. उभार फोडी. का? वस्त्र फाडी. का? नवऱ्याचं नाव आहे समोर अजिबात घ्यायचं नाही. का बाबा? अजिबात घ्यायचं नाही. अरे पण का? त्याला कारण आहे. का? अगं तुमच्याही नवऱ्याचा मी नवरा आहे. मावशी हा नवऱ्याचा नवरा म्हणजे नात्याने कोण ग? डबल नवरा. नवऱ्याचा नवरा ओळखला नाही का? नाही ना का? अगं हाच ना तो कोण? साडूचा पुतण्या. तो नाही. तो नाही. तो नाही. तो नाही. तो नाही. तो आता चुलटा होता. अरे 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 तो नाही. तो नाही. तो नाही. मला ओळखलं नाही. अरे तुला ओळख आहे काय? तुझ्या पुण्यावर बोर्डे आपलं कपाळाला म्हण. तुझ्या काही कपाळावर बोर्डे. तुला ओळखायचं तरी कसं? नाही ओळखलं. नाही ओळखलं. नाही. आता ज्याने तुम्हाला केलं तोच मी आता ओळख. आता शिका बरोबर बोलला. काय ग? तो म्हणतो ज्याने तुम्हाला केलं. इकडे म्हणजे सर्वांना तूच केलंय का? सर्वांना मीच केलं आहे. या पोरीला तिला सुद्धा. त्या इकडच्या पोरीला तिला सुद्धा सर्वांना मीच केलं आहे. सगळ्या पोरींना मीच. काय झालं? अगं काय झालं? आणि ह्या पोरीला तिला सुद्धा मीच केलंय. काही अडायस रे तू? काय झालं? अरे तुला कळायला पाहिजे होतं. काय? अजून तिच्या सीताफळाने डोळा उघडला नाही. काय बोलतेस? म्हणजे सर्वांना तूच केलं. मी केलं. मी. ह्या पोरींना बी तूच. मीच. खरं सांग मला. सर्वांच्या आधी मी तुला केलं. खेडे काय ग? तू सगळ्यांना विचारलं हिला केलं का तिला केलं का? आणि तुला केलं तू आम्हाला नाही सांगितलं. तरी मी विचार करते ग. काय ग? रात्री 3:17 माझ्यावर डबल बोजा कसा? तुझ्या माईची नालायक तुझ्या. अर्थाचा गैरअर्थ करू नकोस. अरे म्हणजे केलं म्हणजे काय केलं? अगं काय केलं? काय? निर्माण केलं. असं निर्माण करता करीता ह्या जगाचा जगनायक. आता शिकू ओळखला. असं जगाचा जगनायक म्हणलं ना त्याच्यावरून ओळखला. कोण? उमाजी नायकाचा साडू. तू मार खायचं बोल नको बरं का? अरे मग ह्यो नाही तो नाही मग नेमकं कोण आहेस तू? अगं ही खून ओळख. आता ओळख. खुनावरून ओळखलं का? आता ओळख. कोण ग? ओळखलं नाही का? नाही ना का? अगं हात ना तो कोंबड्यांची अंडी पाहतोय. किती मार खाती त्या माईची नालायक तुझ्या. अरे मग आमच्या कणगोळीने तोच उद्योग चालू असतो. तुला अशी माझी ओळख पडणार नाही. मी कोण कसं ऐकायचं? हात जोडायचा. पोरींनो एका लाईन मध्ये हात जोडा. हात जोडली. दोन्ही डोळे झाकायला सांग. डोळे झाकायचे? हो. आज मारुंग्यामध्ये त्याच्या मनात येते. पोरींनो दोन्ही डोळे सुद्धा झाका. झाकले. हात जोडले. डोळे झाकले. आता करू का सुरुवात? कर ना. त्या कोपऱ्यातून कर म्हणजे माझ्यापर्यंत चांगला ठेला पडशील. नाही तो असाच कर. कर आमच्या दुकानाचं शटर वर हलबरणीत हात आणि कर चिवड्याचा सत्यानाश. अगं माझी माहिती सांगा सुरुवात करू का? सांगा मी कोण कसा? ऐक. कालच माझी काळी कुत्री एवढं एवढा भिसूर आवाज आहे का माझा? ज्या मायची थेली तुझ्या. मग हे चाललंय कोणाच्या बाबतीत? देवाच्या. संस्कृत आहे संस्कृत. नाही पण तू देव कण काय ते काही सांगितलंच नाही. मग आता कोणत्या भाषेत ऐक. बरोबर.
पाचवी बलात्कार केला असता. गाण बोल नकोस बाबा. आम्ही अज्ञान गवळणी. बरोबर. आम्हाला समजेल अशा भाषेत सांगा तुम्ही कोण आणि कसे. ऐकायचं ऐक. मला छंद लागला ह्या मुलींचा गोपिकांचा. तो कसा गोपिका माहिती पडली का देवा. आताशी पूर्णपणे आम्हाला समजलं तुम्ही देव आहात. बरोबर ना. हे पोरींनो देवा हे समजलं ना. मग आता तुम्हाला माहितीये ना श्रीहरी कशाचा केलेला आहे. भाकरीचा. भाकरीचा नाही भक्तीचा. भक्तीचा. असं बोल. आता मुली काय देवा मी तुम्हाला शरण आले. शरण आलीस कशाप्रमाणे. गाईच्या वस्त्राप्रमाणे. वा 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 किती सुंदर बोलती मुलगी. याला म्हणतात लीनता नम्रता. गाईच्या वस्त्रासारखी शरण आली. आणि म्हातारे मी सुद्धा तुला शरण आले. तू सुद्धा आलीस. आले कशाप्रमाणे. म्हशीच्या रेड्याप्रमाणे. तोंड रेड्या वाणी. चला भक्ती करा. हॅलो आमच्या Thank you.
मारुण्य पटोळा आणि मारुण्य पटोळ पंचक्रोशीतील तमाशा रसिकांना प्रतिमता तमाशा मंडळाचा मानाचा मुद्दा. बैल पोळा या निमित्तानं हे तमाशा मंडळ आपल्या गावात आले. तमाशा मंडळ गावात आल्यापासून गावातील सरपंच उपसरपंच कामगार पोलीस पाटील सर्व संस्थेचे पदाधिकारी यात्रा कमिटी आणि गावातील तरुण कार्यकर्ते मंडळी यांनी जे आम्हाला प्रेमाच्या आणि सहानुभूतीची वागणूक दिली याबद्दल तमाशा मंडळ आपलं शतशः ऋणी आहे. कैलासवासी संगीत रत्नदाता महाडिक पुणेकर यांचे चिरंजीव विनोद सम्राट विनोदाचा बादशाह विनायक महाडिक पुणेकर सोबत गणेश महाडिक पुणेकर संगीता महाडिक पुणेकर या लोकनाट्य तमाशा मंडळाची गणगोळ आपण सागराच्या शांततेने ऐकली. यानंतर आमच्या तमाशामुळे सुटणारी रंगबाजी त्यातील हिंदी मराठी चित्रपटातील गीतं फारशीकर विनोद हे देखील शांततेने ऐकायला अशी अपेक्षा बाळगतो आणि पुढील कार्यक्रमाला सुरुवात करूया. जय हिंद जय महाराष्ट्र. अरे राकेश जगताप पिंपळनेकर, अरे राकेश जगताप राम राम. अरे तात्या आहे का अजून? म्हणजे मग आमची मरायची वाट पाहतोय काय? असू दे बाबा, 14 वर्षापासून हे दंग आहे असं जेवण ते चाललंय. तू काय चाललं बाबा? माझं काही नाही बाबा, मुंबईला गेलो होतो आताच. मुंबईला? मुंबईला काय करतात तिकडं? मुंबईला कामाला लागलो ना. कामाला? एक नंबर काम ऐकलं होतं मग तुझा आवाज. त्या लोखंड पात्र भंगार बाटली बुटच्या ते नाही मुंबईला सरकारी नोकरीवर कामाला लागलो. रेल्वे खात्यामध्ये लाखोनी पगार खात्यावर पडतोय आणि काम काय रोज नाही. मग 2-4 वर्षातून 10-12 वर्षातून काम आलं आलं नाही तर देशी पाहिजे एसी ऑफिसला झोपायचं. सरकारी नोकरी पगार किती आहे? पगार काय नाही 7,85,000 80 लाख रुपये. एवढा पगार नाही. कोणत्या गणितातला? तुम्ही खेडेगावात तुम्हाला काय समजत रे? बरोबर लाखांनी पगार आहे आणि ते बी रेल्वे खात्यामध्ये. मला सांग, रेल्वेचा ड्रायव्हर झाला का? काय ड्रायव्हर एवढा पगार असते काय? नाही. मग रेल्वेमध्ये तिकीट चेक करणार? तिकीट नाही कोणीच नाही. बरं रेल्वे पोलीस नाही, पोलीस सुद्धा नाही. लाखांनी पगार आणि ड्रायव्हर नाही, पोलीस नाही तिकीट चेक करणार नाही. आणि मग करतो तरी काय? समजा एखाद्या वेळेस जर रात्रीच्या वेळी जर अचानक रेल्वे घाटातून जर चालली जाते आणि अचानक जर रेल्वेची लाईट बंद पडली तर त्यावेळेस माझी एंट्री. तुझी एंट्री म्हणजे तुझ्याशिवाय रेल्वे चालत बंद डायरेक्ट जागे. तू करतो काय? कंदील घेऊन रेल्वेच्या पुढे पळतोय. काय डोक्यात पाणी झालं काय? रेल्वेच्या पुढे पळतो का? अरे हा ते तर चिवून दूर बरोबर. जाऊ दे, असू दे. तमाशा आपल्या गावामध्ये चालू विनायक महाडिक पुणेकर लोकनाट्य तमाशा मंडळ त्या ठिकाणी गेलं पाहिजे. पण जीवाचा मित्र आपल्यापेक्षा हुशार बुद्धिवंत माणूस रमेश खुणे काटापूरकर. रमेश खुणे काटापूरकर मजेत आनंदात चाललंय ना. तिकडे आता एक ध्यानात ठेवायचं, टुकारपणा बंद करायचा. अरे तिकडे लग्न सीझन चालू आहे का नाही? उन्हाळ्यात पावसाळ्यात कधी लग्न आता वेळ नाही राहिली. ही लग्न लोकांनी पाहिली, माझ्या आई वडिलांनी पाहिली. लगेच मला म्हणायला लागले ना, म्हणजे मला आता तुझं पहिलं लग्न करून टाकायचं. मग मी आई वडिलांना म्हणलो ना, म्हणलं आई बाबा मी लग्न करीन पण खेडेगावच्या पुरी सगळंच करीन. बरोबर. मग पाहिली खेडेगावातली पुरी केलं काय लग्न झालं. 2 धडाक्यात लग्न वगैरे झालं. लगेच बायको जवळ गेलो, तिच्या खांद्यावर हात टाकला आणि तिला कसं म्हणलो? बायकोचं नाव होतं प्रियांका. त्याला मी कसं म्हणलं प्रियांका आता तुझं माझं लग्न झालंय का नाही? चाल म्हणलं आपण आता पोराची तयारी करू. बरोबर तयारी लागलं पाहिजे असं म्हणलं. बरोबर प्रियांकाला आलं ना राग कशाबद्दल? रागात मला कशी म्हणते ओ कारभारी तुमचं माझं लग्न झालं असं मुलबाळ होणार नाही. त्याचं कारण काय? लगेच तिने सांगितलं ना प्रियांकाने. काय कारण? म्हणजे मी बाई नाही, मी हिजड आहे. कशाला बोलावलं? एक काम करा, आपल्याला जायची तमाशा बघायला. गणेश महाडिक पुणेकर त्यांना बोलून घ्या. ओ गणेश महाडिक पुणेकर काय बरं चाललं का? कसं काय मुलं बाळ? आनंद म्हातारी खुशाल मित्रांनो. गावच्यानी यात्रा पाहिजे तमाशा. म्हणतात जिवंत लोक रांगडी केला म्हणजे तमाशा. तो काय पिक्चर आहे का? नाही. बरोबर ना, तमाशा पाहिजे. आता आम्ही पाऊस एक काम करू, गावात तमाशा त्या ठिकाणी जाऊ, 4-2 गाणी ऐकू, गावात आपण ठेवून घेऊ. जायचं का नाही? करायचं ना. चला चला बरं चला.
साईं बाबा का कोई नहीं। जैसे किसी का गुनाह होता है, जब सांसें शुरू करने लगता है